गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील भनवड व वारे शिवारात असलेल्या कादवा नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तींकडून मेलेल्या कोंबड्या टाकण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्यामुळे याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। भनवड गावच्या खाली असणाऱ्या कादवा नदीच्या पात्रात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्ती हे टाकत असून यामुळे नदीचे पाणी दूषित होत असल्याने यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याशिवाय या मेलेल्या कोंबड्यांमुळे मोकाट कुत्र्यांचा देखील वावर वाढला असून यामुळे येथील शेतकरी शिवाजी गांगोडे यांच्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केले। याशिवाय त्यांच्या बैलावर हल्ला करूनही या बैलाला देखील जखमी केले। इतरही जनावरांवर हे कुत्रे हल्ले करीत आहे। या नदीपात्रात मरण पावलेल्या कोंबड्या टाकल्याने या नदीपात्राचे पाणी दूषित होत असून नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे। एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।